वादळाने झाड पडले आणि विप्रो बोगद्यातील वाहतूक बंद पडली. कायदा झाड बाजूला करू देत नव्हता. प्रसूतीला दवाखान्यात जाणारी महिला रस्त्यात अडकून पडली होती. अखेर माजी नगरसेवक मुख्तार खाटीक पुढे आले आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून रस्ता मोकळा केला आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. जोराने वादळ आले आणि विप्रो कंपनीकडे जाणाऱ्या रेल्वे बोगद्यात झाड आडवे पडले. तांबेपुरा, सानेनगर, नंदगाव, लडगाव, तासखेडा, अंतुर्ली, रंजाने, अंबारे, खापरखेडा, करणखेडा, मुडी, दरेगाव, हिंगोने आदी गावांना जाणारा रस्ता बंद पडला. झाड रेल्वे हद्दीत असल्याने RPF हात लावू देत नव्हते आणि मुळात विप्रो बोगदा हा रस्ता नव्हे, हा नाला आहे, त्यातून येथून वाहतूक करू नये असे फलक यापूर्वीच रेल्वे प्रशासनाने लावून ठेवल्याने रेल्वे प्रशासन झाड देखील हटवू देत नव्हते. हा नेहमीचा रस्ता असल्याने वाहतूक अडकली होती. पलीकडे एक महिला प्रसूतीसाठी जात असताना रस्त्यात अडकली होती. अखेर घटनेचे वृत्त कळताच माजी नगरसेवक मुख्तार खाटीक त्या ठिकाणी आले, मात्र RPF यांनी विरोध केला. परिस्थितीचा विचार करून खाटीक यांनी रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विनंती करून झाड तोडायचा खर्च करून तुमच्या हद्दीतच झाड टाकतो, मात्र झाड कापून रस्ता मोकळा करणे अत्यावश्यक आहे. दैनंदिन जीवनावर परिणाम होईल असे सांगून रेल्वे अधिकाऱ्यांचे मन वळवले. प्रशासनाला देखील माणुसकीचा पाझर फुटला आणि नियमात लवचिकता आणून गुलाम नबी यांच्याकडून झाड कापून रस्ता मोकळा केला. नागरिकांनी समाधान व्यक्त करत मुख्तार खाटीक यांचे आभार मानले. अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत 2025 ते 2030 मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप करत पराभूत उमेदवारांनी निकाल घोषित न करण्याची मागणी केली आहे. 30 मे 2026 रोजी झालेल्या मतदानादरम्यान संस्थेच्या सुमारे 5000 मयत सभासदांपैकी 700 ते 800 मयतांच्या नावावर बोगस मतदान झाल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. गिरीश सोनजी पाटील, कल्याणी दिनेश साळुंखे आणि किरणगीर गोसावी यांनी या संदर्भात निवेदन दिले असून प्रत्येक बूथवरील प्रमाणित मतदार यादीची मागणी केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल राखून ठेवावा, अन्यथा कायदेशीर मार्गाचा अवलंब करू असा इशाराही उमेदवारांनी दिला आहे. या तक्रारीमुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 29 मे 2026 रोजी प्रज्वला विरुद्ध भारत सरकार खटल्यात स्वेच्छेने लैंगिक व्यवसाय करणाऱ्या प्रौढ महिलांच्या हक्कांवर शिक्कामोर्तब केले. या ऐतिहासिक निकालाचे अमळनेर येथे स्वाधार संघ आणि नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्सने NNSW ने स्वागत केले आहे. प्रौढ संमतीने चालणारा व्यवसाय आणि मानवी तस्करी यातील फरक न्यायालयाने स्पष्ट केल्याने आता सन्मानाने जगता येईल आणि पोलिसांकडून होणारा विनाकारण त्रास थांबेल अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली आहे. दरम्यान 18 वर्षावरील संमतीने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला अनेक वर्षापासून सन्मानाने जगण्यासाठीचा लढा लढतायत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या महत्त्वपूर्ण निकालाने त्यांना दिलासा मिळाला असून त्या अनावश्यक पोलीस व कायद्याच्या कचाट्यातून बाहेर पडतील व सन्मानाने आपले आयुष्य जगू शकतील अशी भावना आधार संस्थेच्या संचालिका डॉक्टर भारती पाटील यांनी व्यक्त केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती नुकतीच 31 मे रोजी अमळनेर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून आम आदमी पार्टी आप तालुका अमळनेरच्या वतीने एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिताताई वाघ यांची कन्या भैरवी पलांडे आणि आमदार अनिल भाईदास पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचे स्मरण केले आणि रक्तदान शिबिराच्या उपक्रमाचे कौतुकही केले. या रक्तदान शिबिराचे आयोजन आम आदमी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. जिद्द, चिकाटी आणि संघर्षातून तुम्ही पोलीस भरतीत यश मिळवले आहे. आता पोलीस सेवेत रुजू झाल्यावर सर्वसामान्य जनतेची उत्तम सेवा करा असा मोलाचा सल्ला हैदराबादचे पोलीस अधीक्षक IPS वैभव गायकवाड यांनी यशस्वी उमेदवारांना दिला. अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय, पातोंडा परिसर विकास मंच, राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी पुणे आणि श्रमसाफल्य अभ्यासिका वेल्हाने
यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष आत्माराम चौधरी होते। यावेळी आदिवासी विकास विभागाचे सहआयुक्त कपिल पवार, अमरावती जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण शिंदे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांसह मान्यवर उपस्थित होते। IPS वैभव गायकवाड पुढे म्हणाले की साने गुरुजी ग्रंथालय आणि संबंधित संस्थांनी राबवलेल्या मोफत टेस्ट सिरीजमुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला। भविष्यात या केंद्रातून उच्चपदस्थ अधिकारी घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या प्रसंगी कल्पेश पाटील, गीतांजली पाटील, शीतल पाटील, हेमंत काटे, हर्षल पाटील, अजय राजपूत, जगदीश पाटील, अनिल पाटील, योगेश पाटील, शशिकेश पाटील, गायत्री पाटील, रचना पाटील आणि श्याम पाटील या यशस्वी उमेदवारांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। तसेच केंद्रात निःशुल्क सेवा देणाऱ्या तज्ज्ञ मार्गदर्शकांचाही ग्रंथालयामार्फत विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजयसिंग पवार यांनी मानले। निलेश वाघ व हर्षदा वाघ यांनी स्मृतिचिन्हांचे सौजन्य लाभले, तर अनेक मान्यवरांचे या सोहळ्यासाठी सहकार्य लाभले।